मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भातील नेतृत्व गेल्या 2 महिन्यापूर्वी आंदोलन करून याच ठिकाणी आपण पाहू शकता स्टेशन चौकातील राजाराम बापू पाटील पुतळ्याच्या बरोबर समोरच त्या ठिकाणी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली राज्यातले जवळजवळ 10 ते 15 हजार विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले होते। आमरण उपोषण तुकाराम बाबा महाराज यांनी या ठिकाणी केलं होतं आणि आता आज त्याला 2 महिने झालेले आहेत। आपल्याबरोबर तुकाराम बाबा महाराज आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। बाबा मला सांगा, 2 महिन्यापूर्वी इथं उदय सामंत मंत्री या ठिकाणी आले होते, आपल्याला आश्वासन दिले। आज 2 महिने झालेत, आता सध्याची परिस्थिती काय आहे? तुमच्या मागण्या मान्य झाल्यात का आणि तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आमच्या मागण्या मान्य तर झाल्याच नाहीत, जैसे ती परिस्थिती आहे। या ठिकाणी उदय सामंत साहेब या ठिकाणी आले, त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासित केलं, उपोषणस्थळी भेट दिली, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। वास्तविक पाहता तर आमची व्यथा होती की उदय सामंत साहेब म्हणजे एकनाथ शिंदेचा उजवा हात आहे, भरतशेठ गोगावले साहेब डावा हात आहेत। अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री, एक दर्जेदार मंत्री आले आणि त्यांनी आम्हाला कुठेतरी माननीय उदय सामंत साहेब, एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालून देणार, मान्य आमच्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या जाणार। ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने 5 दिवस उपोषण चालू होतं आणि 5 दिवसात नदीकाठावरती उपोषण होतं, ते सांगलीमध्ये आपण घेतलं। पण तब्बल ह्या ठिकाणी 2 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे, तरी देखील ह्या मुलांना कुठं हक्काची भाकर किंवा ह्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार किंवा ह्या मुलांसाठी पुढं काहीतरी भविष्यात घडणार या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण ह्या ठिकाणी झालेलं नाही। किंवा माननीय श्री उदय सामंत साहेबांनी जो शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये भेट होईल किंवा तुमची औपचारिकता 15 दिवसामध्ये ऑफिशियल भेट होईल, त्या ठिकाणी कुठलीही आमची भेट झालेली नाही। म्हणून मी या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो की माननीय उदय सामंत साहेबांना आमचा विश्वास आहे, त्यांच्यावर श्रद्धा आहे। मामाने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये। हे लाडके भाऊ ज्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं परिस्थिती, एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी आहे, सरकारी आस्थापनामध्ये अनेक ठिकाणी कामाची गरज आहे, पण ह्या मुलांनी जर ठीक आहे आस्थापनामध्ये तुम्ही सांगत असाल की ते तुम्हाला अप्रेंटिसशिप दिली होती, मान्य आहे, पण जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये असं सांगितलं की ते कुठेही पत्र ग्राह्य धरलं जात नाही। मग ह्या मुलांनी 11 महिन्याचं जे तुम्ही मुदत दिली किंवा 11 महिन्याचा तुम्ही कार्यकाळ वाढवून त्या ठिकाणी मुलांना जॉब दिला, तो कशासाठी दिला? हा सवाल जो आहे याच्यापेक्षा आम्हाला हे बाचे प्रेमापोटी विचारत आहेत की तुम्ही पुढे ह्या मुलांचं करणार काय? आणि आता उपोषणस्थळी जे शब्द दिला होता तो शब्द 2 दिवसात पाळणार का? जर तो येत्या 2 दिवसात नाही पाळला तर आम्ही नाशिक या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये अनेक लाखो संत त्या ठिकाणी येतात आणि त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून पवित्र होतात, देवाची भेट होती, परमात्म्याची ओढ होती। त्याच ठिकाणी गोदावरीच्या नदीमध्ये 50,000हून अधिक मुलं युवक भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीमध्ये स्नान करून मामाची भेट व्हावी या आशेने त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा, त्या ठिकाणी अमरण उपोषण असेल आणि त्या उपोषण असेल किंवा बेमुदत आंदोलन असेल, त्या गोदावरीच्या नदीकाठी आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातले अनेक साधुसंत आणि देशातले साधुसंत या गोदावरीच्या तीरावर देवाचा जप करण्यासाठी येत असतात, देवाचं नामस्मरण करण्यासाठी येत असतात। तुम्ही एवढे 50,000 युवक घेऊन तिथं नेमकं आंदोलन नोव्हेंबर महिन्यात करणार आहे का कधी करणार आहे? आता ह्या महिन्याच्या 1 तारखेच्या म्हणजे आता तारीख 2 डिक्लेरेशन करतोयच आम्ही, पण ह्या महिन्याच्या सुरुवातीला, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करतोय, निवडणुकीच्या पूर्वी। म्हणजे 1,34,000 विद्यार्थी आहेत, म्हणजे 1,75,000चा आकडा समोर येतो आता, पण 1,34,000 विद्यार्थी त्या गोदावरीच्या नदीमध्ये जिथं ज्या ठिकाणी अनेक संत महंत येतात त्या ठिकाणी पवित्र होतात, लाखो देशातले परदेशातले देखील येतात। मग मला सांगा, महाराष्ट्रातील ज्या कर्मभूमीमध्ये जन्मालेली मुलं आहेत त्यांचा जो प्रश्न आहे, जिवंत प्रश्न आहे, तो त्या गोदावरी माईने सोडवावा म्हणून त्याला साकडं घालण्यासाठी शांत आणि संयमी पद्धतीने भगवा ड्रेस घालून हे तरुण मुलं ह्या वयामध्ये एकतर नोकरी गेलेली हातातून, ज्या ठिकाणी पहिला काम करत होते तेच ठिकाणचं गेलेलं आहे, पण 11 महिन्यानंतर जे पत्र प्राप्त झाले, आम्ही त्यांना नोकरी मागत नाही, पण आम्हाला ह्या पत्रानंतर पुढं कुठं नोकरी लागणार आहे किंवा कुठं जॉब मिळणार आहे हे त्या ठिकाणी स्पष्टीकरण व्हावं, ह्या विचारांमुळे व्हावा म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांना एक भावनिक साथ घातली होती, ते त्या ठिकाणी मान्य झाले नाही। म्हणून आम्ही त्या गोदावरीच्या काठावरती नामजप जसं परमेश्वराचा करतो, रामकृष्ण हरी किंवा पंढरीची बारी पांडुरंगा किंवा भेटदेशी जशी ओढ करतो, तसं एकनाथ मामा, देवेंद्र मामा, त्यानंतर अजित मामा यांची भेट व्हावी म्हणून म्हाळा घेऊन 108 पदाची म्हाळा घेऊन सगळी मुलं त्या ठिकाणी त्या इंद्रायणीच्या गोदावरीच्या नदीच्या काठी त्यांच्या नावाने जप करणार आहेत, घोषणा उलट्या देणार नाहीत किंवा उलटं काही बोलणार नाहीत, शांत आणि संयमी पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून देतोय। कारण एवढंच नाही, काळी दिवाळी साजरी केली मुलांनी, काळे कपडे घालून आज ठाण्यामध्ये आंदोलन केलं, पण त्या ठिकाणी देखील मस्के साहेब जे खासदार आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी भेट दिली, पण हे नुसता भेट चालू आहे, पण ह्या मुलांच्या भवितव्यासाठी कुठलाही ठोस पाऊल
या ठिकाणी उचललं जात नाही. तुमची प्रमुख मागणी काय असणार आहे? प्रमुख मागणी काय आहे की जे 11 महिन्यानंतर ह्या मुलांना जे कार्यकाळ वाढवून मिळाले त्यानंतर 11 महिन्यानंतर पुढं काय, जो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता, माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी शब्द दिला होता की त्यावेळेस सांगितलं होतं. पण आता मंगलप्रभात साहेब म्हणतात की आम्ही असं काही बोललोच नाही. तसे व्हिडिओ आमच्याकडे, तसे क्लिप आमच्याकडे आहेत जे 6 महिने त्या ठिकाणी देशातलं पहिलं राज्य असेल असे एकनाथ शिंदे साहेब बोलले. हे पहिलं राज्य असेल जे मुलं त्या ठिकाणी प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 आम्ही त्यांना देऊ आणि त्यानंतर ते चांगलं काम करतील त्यांना आहे त्या ठिकाणी त्यांना रोजगार कायमचा उपलब्ध करून देऊ. अशा पद्धतीचा एक शब्द त्यांचा जो बाहेर पडला आणि त्या एका शब्दावरती विश्वास ठेवून आनंद दिघेचे कट्टर भक्त म्हणून एक आनंद दिघेंचा विचार त्यांच्या तोंडामध्ये, त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसतो आणि ती सहानुभूती आमच्या सर्वांच्यामध्ये दिलेला शब्द जागणारा नेता म्हणून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि ते कुठेतरी शब्द पाळतील म्हणून आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे मुलं चांगल्या ठिकाणी काम करत होते ते सोडून प्रशिक्षणार्थीमध्ये येऊन या ठिकाणी 6,000, 8,000, 10,000वरती पगारावरती हे मुलं काम करू लागले. आणि आजची जर परिस्थिती बघितली तर 1,34,000 विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. ते मुलं आता घरामध्ये बसलेले आहेत. गडचिरोली असेल, गोंदिया असेल, दुर्मिळ भागातले मंडळी आहेत. ह्या मुलांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची पाळी निर्माण झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, सरकारने आता देखील जर ह्या मुलांच्यासाठी योग्य तो निर्णय, तुम्ही काही करा, कुठल्याही पद्धतीचे अनेक महामंडळ असतात, एखाद्या शहरातलं मोडकळी चालेल भंगार जरी विकलं तर ह्या मुलांच्यासाठी फक्त 30,000च्या आसपास, 30-40,000च्या आसपास सरकारी आस्थापनामध्ये मुलं काम करत असतील तर ह्या मुलांच्यासाठी 300 कोटीच्या पुढं आसपास तरतूद 11 महिन्यासाठी लागते. तुम्ही काही करणार, 11 मुदतवाढ देणार किंवा हा या ठिकाणी काम मिळणार किंवा तुम्हाला कामच मिळणार नाही हे तरी स्पष्टीकरण केलं तर आम्ही आंदोलन करणार नाही. तुम्हाला हे फक्त लेखी स्वरूपात द्यावं की तुम्हाला आम्ही हे काम, हे जे प्रशिक्षणार्थी म्हणून जे सर्टिफिकेट प्राप्त आहे मग हे कशासाठी दिलं, का दिलं, हाही सवाल आम्ही त्या ठिकाणी सरकारला विचारू. त्या सर्टिफिकेटमध्ये असं उल्लेखलेलं आहे की हे कुठंही ग्राह्य धरलं जाणार नाही, या म्हणजे कुठेही तुम्ही नोकरीसाठी वापरू शकणार नाही. मग 11 महिन्यासाठी या मुलांनी का केलं, कशासाठी केलं, का म्हणून हे मुलं रस्त्यावर उतरू लागले किंवा कशासाठी उतरू लागले, एक शब्दावरती विश्वास ठेवून चाललेले मुलं आहेत. माझी विनंती आहे की प्रशासकांना, सरकारला विनंती आहे, सरकार मायबापला विनंती आहे, ह्या मुलांचा अंत बघू नका. ह्या मुलांच्यावर भगवा वस्त्र घालून नदी काठावरती ही संतांची भूमी आहे, या संतांच्या भूमीमध्ये ह्या तरुण मुलांना हे प्रसंग आणू नका एवढी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. आंदोलन तुमचं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला असणार आहे, ते बेमुदत असणार आहे? बेमुदत असणार आहे. एकदा चालू झाल्यानंतर ते आंदोलन बंद होणार नाही जोर पतूर त्याचा सूक्ष्म लागत नाही. पहिल्या फेरीमध्ये आम्ही अन्नत्याग, पहिल्या फेरी उपोषण करणार, नंतर अन्नत्याग करणार, मग पाणीत्याग करणार आणि मग आहे त्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी नामजप करून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब यांनी विशेष बाब म्हणून किंवा धोरणात्मक निर्णय म्हणून जरी त्यांनी घेतलं तर या मुलांच्यासाठी 100% येणाऱ्या काळामध्ये 100% ठोस निर्णय जर झाला तर आज जर बघितलं एक आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी, माणसातला देव बघा, राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबाचा विचार डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल करत असताना नाशिकमध्ये ते आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल की त्याची कल्पना देखील सरकार करणार नाही. हिंसक नाही पण प्रेमाचं आंदोलन, मामाला भेटण्याची ओढ मनामध्ये ठेवून आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकता राज्यामध्ये 1,34,000 हे मुख्यमंत्री प्रशिक्षणाअंतर्गत योजनेअंतर्गत मुलं राज्यात काम करत आहेत आणि 8-10 हजार आणि 6 हजाराच्या तुटबंदीच्या पगारावरती हे काम करत आहेत. आणि या मुलांचा 11 महिन्यानंतर काय, हा प्रश्न अजूनही न सुटलेलं कोडा आहे. त्यासाठीच तुकाराम बाबा महाराज हे आता आक्रमक झालेले आणि शेवटचं टोकाचं पाऊल म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे नाशिकमध्ये 50,000 प्रशिक्षणार्थ्यांच्यासोबत भगवे वस्त्र घालून बेमुदत आंदोलनाला बसणार आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशा इशाराही तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.